नुसतं नका काटे. आता आपण कुठे चाललो? श्री सिद्धिविनायक मंदिर. थांब. तर आता आपण कुठे चाललो? पोखरगाव श्री सिद्धिविनायक मंदिर. त्याचे काही वैशिष्ट्य तुम्ही सांगू इच्छिता का? तिथे गेल्यावर ह्याच त्याचे वैशिष्ट्य सांग. हो हो हो, बघू शकता थंड थंड हवा एकदम. ते कसे बघू शकतात? हवा बघू शकता आमचे केस उडत आहेत, ते त्या न बघता येणाऱ्या हवेमुळेच उडत आहेत. बघू शकता आम्हाला की आम्ही किती हवा खात आहे. पण थंड आहे की गरम आहे हे मामी म्हटलं ना हा 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 म्हणजे थंड आहे. गरम हवेला पण असं म्हणजे गरम असलं. हा तर बघू शकता थंड अशी हवा केसांना उडवत आहे आणि ह्या ते हसत आहे. काय काय बोलला? काय बोलला? तू काय उडलीस? मी थोडी भारी आहे हवेपेक्षा म्हणून मी गाडीतच आहे, म्हणून मी उडली नाही. शकतो आपण गाडी तिथे थांबलेली आहे आणि ह्या इथे करवंद तोडायला एवढा दूर आलाय. म्हणजे ट्रिप गेली चुलीत, पण करवंद महत्वाचे. मग शहरामध्ये किती विकत घेऊन खावं लागतं? 20 रुपयाला 4. गाडी गेली, गाडी गेली. आमच्या अंदाजानुसार तरी ते कोणत्या प्रायव्हेट मालमत्तेचं झाड नव्हतं म्हणून आम्ही तिथले करवंद तोडले. तरी कोणाचं असलं चुकून तर सॉरी काका आणि थँक्यू. पण करवंद खूपच छान होते आणि ते रस्त्यावर फांद्या लोंबकत होते तर आमचं लक्ष गेलं म्हणून मग आम्ही तिथले करवंद तोडले. धन्यवाद आणि सॉरी. पण असं करत करत आम्ही अर्धा मीटर नाही, असं करत करत आम्ही 500 मीटर आमची गाडी जी दूर उभी होती त्याच्याकडे आम्ही चालणं सुरू केलं आहे. कसं तुमची एंट्री इकडून आहे गाडीत? आस्वाद घेतलाय आता निसर्गाचा. आता परत गाडीने प्रवास सुरू करूया. आता पाणी पाहिजे पण अल्ट्रा लीजंड प्रो. पावसाळा नुकताच सुरू झालेला आहे तरी स्टे हायड्रेटेड. पाणी पित राहा. पण ग्लासने किंवा छोट्या बॉटलने प्या. छोटी बॉटल दिसली नाही मला आणि त्याच्यात पाणी कमी होतं म्हणून मी त्याने पिली. काही प्रॉब्लेम नाही आहे, पाणी तेच जाते कशात. पित राहा पाणी. स्टे हायड्रेटेड, ते महत्वाचं आहे. बाय. तर फायनली आपण आलेलो आहे. ते एखादा गड शोध घेऊन याला गडावर नेऊन. विजयदुर्ग आहे तसं जाऊ शकतो. विजयदुर्गला जायचं आहे. पण सध्या आपण पोखरगावला आलेलो आहे. यांना यायचं होतं पण अफसोस की यांना ज्यांच्यासोबत यायचं होतं ह्या त्यांच्यासोबत नाही आल्या आहेत. ही मंदिरची खालची बाजू इथून बघू शकता. पाणी ब्लर आहे त्याच्यामुळे लक्षात नाही येते.
पेडिक्युअर करत आहेत लोक. आज इथे ओटा दिसला तिथे शंकरजीची मूर्ती होती आणि पाणी पण खूप स्वच्छ होतं. आम्ही ट्राय करू, जर मागच्या व्हिडिओमधले आम्हाला क्लिप्स भेटल्या तर आम्ही त्या पण टाकू. पण आजही हे ठिकाण तेवढंच पीस देत आहे मनाला. तुम्हाला काही म्हणायचं आहे स्नेहलताई? ओ स्नेहलताई, काही बोलायचं तुम्हाला? लास्ट टाइमपेक्षा या वेळेस म्हणजे पावसामुळे जरा पाणी अस्वच्छ झालेलं आहे, पण मासे अजून पण तसेच आहेत ॲक्टिव्ह. यांचे हे फेवरेट स्पॉट होतं कारण की इथे यांना फ्रीमध्ये पेडिक्युअर करायला भेटला. छान वाटत आहे. तुम्ही इथे नक्की भेट द्या. तुम्ही जर कोकणात येत असाल, सिंधुदुर्गात येत असाल तर नक्की पोखरबाव मंदिराला भेट द्या. बघू शकता हे होतं पोखरबावचं मंदिर, जे की प्रसिद्ध आहे, पाण्यामध्ये आहे म्हणून. पण आता बघू शकता आपण पावसाळ्यामुळे थोडंसं मळकट झालं आहे पाणी, त्याच्यामुळे त्यातले मासे वगैरे काही दिसत नाही आहेत. पण लास्ट टाईम आम्ही इथे जेव्हा आलो होतो तेव्हा होता उन्हाळा. तर अशा प्रकारे आम्ही पोखरबावच्या मंदिराला भेट दिली आणि इथून आपण कुठे जाणार आहे? इथून आम्ही माहीत नाही कुठे जाणार आहे, पण जिथे कुठे जाणार आहे त्याचा व्लॉग नक्कीच बनवू आणि तो तुम्हाला नक्कीच दाखवू. तोपर्यंत काळजी घ्या, फिरत राहा वेळ भेटेल तसा. आणि इथे येत असाल तर उन्हाळ्यात आलं तर फारच छान. तसं पावसाळ्यातही वरचं वातावरण फार छान आहे, फक्त बस पाणी अस्वच्छ, बाकी काळजी. हे बघू शकता तोंड किती टेन्शनमध्ये गेलेलं दिसतं आपल्याला. बाय.